ऐकासारखी गोष्ट आहे. माझं शिक्षण कोल्हापुरात झालं आहे, त्याच्यामुळं माझं आणि कोल्हापूर या शहराचं नातं वेगळं आहे. इथं शिकल्यामुळं मग इथली कारखानदारी, इथली शेती, सगळे व्यवसाय, दूध व्यवसाय, बँका, मग त्यावेळेस मलाही वाटायचं आपल्या भागात होईल. आणि योगायोगानं मी गावाकडे गेल्यावर हे सगळ्या गोष्टी माझ्या भागात केलेल्या आहेत. आणि त्याचाच अनुभव म्हणून माझ्या नेत्यांनी, अजितदादांनी आमचं महायुतीचं सरकार आल्यामुळं सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावरती दिली. आता ही जबाबदारी दिल्यामुळं देशामध्ये देखील नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये काम करत आहेत. ह्या खात्याची निर्मिती केंद्रामध्ये करून त्याचे प्रमुख अमितभाई शहाला दिलेला आहे. अमितभाई शहा देखील ह्या सहकारी चळवळीतूनच त्यांचं नेतृत्व तयार झालेलं आहे. तेही तिथल्या जिल्हा बँकेचे 10 वर्षे चेअरमन होते. योगायोगानं आता या सहकारी चळवळीमुळं महाराष्ट्राची देशात नाही तर जगात ओळख आहे. आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये जेवढे लोक एम्प्लॉईज काम करतात त्याच्याजवळ त्याच्या एवढेच लोक आज सहकारी चळवळीमध्ये आमचे एम्प्लॉईज गुंतलेले आहेत. मग ह्याचं श्रेय कोणाला जातं आहे? विठ्ठलराव विखे पाटील, देशमुख साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, शंकररावजी मोहिते साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, ह्या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्याच्या अगोदर ही चळवळ आपली निर्माण केली. त्याच्यामुळे ह्या चळवळीचं महत्त्व आता लोकांना कळायला लागले. आज 30 कोटीच्या आसपास आपले लोक या भागाशी जोडलेले आहेत. त्याच्याशिवाय आपल्या देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकत नाही. म्हणून अमितभाई शहानी एक नवीन प्रकारचा 5 वर्षाचा एक प्रोग्राम आयोजन केला आहे की सुरुवातीला आपल्याला विविध कार्यकारी सोसायट्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, दूध डेअऱ्या आहेत, मत्स्य सोसायट्या आहेत आणि गृहनिर्माण सोसायटी आहेत. यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं आणि ज्या सोसायट्या अडचणीत आहेत त्यांना त्यांची पुनर्जीवित निर्माण करायचं काम आपण करतो. आणि प्रत्येक घटक या सहकारी चळवळीशी कसा जोडला जाईल ते काम आम्हाला करायचं आहे. आणि आज देखील त्या निमित्तानंच यड्रावकर साहेबाच्या एका कार्यक्रमासाठी आलो. आणि मी पक्षाचा कार्य असल्यामुळं अध्यक्ष म्हणून मी अनेक वर्ष काम केलं आहे की अध्यक्षाचं कर्तव्य असते की आपल्याला कॅडर मोठं करायचं असलं अगोदर आल्यावर आपण पक्षाच्या ऑफिसला गेलं पाहिजे. आपल्या अध्यक्षाला माहीत असलं पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये कोण आला आहे, त्यांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी पक्षाचंही काम व्हावं. या भूमिकेतून मी आज पार्टी कार्यालयाला भेट द्यायला आलो आहे. इथून मी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जाणार आहे आणि अंबाबाईचं दर्शन देखील घेतो. सोयाबीनसाठी रांगा तुम्ही देणार आहे का? मागल्या वेळेस देखील तुम्ही दादांनी बोललेलं ऐकायला असं आमच्याकडे सोयाबीन बंपर क्रॉप आहे, कॅश क्रॉप आहे. सरकारने त्याच्यामध्ये देखील बरंचसं काम केलं आहे. मध्ये देखील सोयाबीनच्या संदर्भामध्ये आम्हीच सांगितलं होतं की बाबा अजून माल खूप राहिला आहे आणि त्याच्यासाठी बारदानाही नव्हता, बारदानाही घ्यावा आणि मुदतवाढ दिली आहे. अजूनही गर्दी कमी झाली नाही. अजून आम्ही आमच्या नेत्याला सांगून ते अजून वाढ कसं करते माहिती होते. शिवभोजन एक जण बोललं तर मी उत्तर. शिवभोजन थाळी जी आहे ती बंद करण्याचा विचार जो आहे तो सरकारचा सुरू आहे अशी माहिती समोर येते. नाही, यामध्ये तथ्य अजून त्याच्याबद्दल की आमची चर्चा झालेली नाही. सहकार क्षेत्राच्या निवडणूक आता जेवढ्या काही निवडणुका लागलेल्या आहेत कोर्टानेच आदेश दिलेला आहे की कुठल्याही संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही. कारखाना असो, बँक असो, सोसायटी असो, त्याला डेडलाईन दिलेली आहे. ह्या सगळ्या निवडणुका करण्याचं आमचं धोरण ठरलेलं आहे. तशा प्रकारची कारवाई चालू आहे. साहेब, गाईच्या दुधाला गेली 7 महिने अनुदान मिळालेलं नाही. निवडणुकीआधी आपण घोषणा केली होती, मात्र सरकार त्याच्या संदर्भात देखील पॉझिटिव्ह आहे आणि देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. देशातला सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी म्हणून महाराष्ट्रातला आहे. तर या संदर्भातला काय सांगू शकाल? मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. आता मी तुलना करणार नाही. सगळ्यात मोठा कर्जदार भाग हा पंजाबमध्ये आहे. कारण कर्ज तिथं जास्त दिलं जातं आहे, तिथे योजना सगळ्या राबवल्यात. कर्ज आता आपल्याला या बँकाच्या माध्यमातून OTSची आम्ही परवानगी दिली आहे. ह्या सगळ्या लोकांना ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे. सोसायटी आणि बँकाला या पुनर्जीवित करायसाठी आम्हाला प्रयत्न करायचे. धनंजय मुंडेंनी नॅनो युरिया संदर्भातला जो घोटाळा आता दमाने यांनी बाहेर काढला, तर त्या संदर्भात काय पुढची नाही, कितपत तथ्य आहे? कसं झालं आहे त्याचं अजून काही म्हणजे सिद्ध झालेलंच नाही ना. सिद्ध झाल्यावर नेते कारवाई करतील त्याच्यावर. काही मागणीसाठी 31 तारखेला खरं तर अनेक पतसंस्थांनी बंद ठेवल्या होत्या आपल्या खात्याशी. काय त्या संदर्भातला निर्णय झाला?
पतसंस्थाचं हां. काय केलं होतं? का 31 तारखेला या संदर्भात बंद देखील अनेक संस्थांनी पाळला होता. औषधां साठीच ही मागणी जी आहे त्यांची होती. काय नेमकी ठेव औषधांसाठी? मला प्रश्न मला कळाला नाही. साहेब, सोयाबीनच्या संदर्भात पुन्हा एकदा काय सांगाल? कारण अनेक शेतकरी आहेत ते प्रतीक्षित आहेत. शेवटच्या शेतकऱ्याचं सुद्धा तुम्ही सोयाबीन खरेदी करणार हे आहात. आम्ही सरकारला सांगून अजून त्याच्यामध्ये मुदतवाढ द्यायला सांगतो. पण शेवटच्या आम्ही प्रयत्न शेतकऱ्यांचं सुद्धा ती खरेदी जेवढे घेता येईल तेवढे घेता येईल ना आपल्याला. काय मुदतवाढ द्यावं लागेल. साहेब, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचं काम केल्याचं जे धाडसत्र आहे ते आता संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती दुसऱ्या दिवशी धाडसत्र केल्याचं पाहायला मिळते. कसं पाहता याकडे? बघा, ह्या धाड सत्राचा आणि आमचा काही संबंध नाही. ही यंत्रणा काम करणारी वेगळी आहे. अगोदर बी करत होते ना, आताही करत होते. आता आपल्याला असं वाटतं की काही झालं की त्याच्यामध्ये आम्हीच करायला लावलं. असं करायला लावलं नाही, करत नाही. आम्ही चळवळीतून लोक आलेले आहोत. जे चांगलं काम करते त्याच्या पाठीमागं माझं सरकार आम्ही राहिलेलं आहे. सुडाचं राजकारण आम्ही कधी केलं नाही, भविष्यात बी करत नाही. प्रामाणिकपणे कर्ज ज्यांनी भरलेलं हां. आहे अशा शेतकऱ्यांसंदर्भात हां, त्याच्यात तुमचा कोल्हापूर बी आहे, माझा लातूर बी आहे, मला वाटतं पुणे जिल्हा आहे, सांगली देखील आहे. त्याच्यामध्ये मागं आमचं त्याच्यावर चर्चा झाली मीटिंगमध्ये. पैसे आहेत, ते पैसे आता ते जे 50% इन्स्टिट्यूट जे आहे त्याचा ते देखील तुम्हाला पैसे मिळणार त्या साहेब, शेतकऱ्यांना. अनेक जिल्ह्यांमध्ये खरं तर सहपालकमंत्री नेमल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना शह देण्यासाठी कुठेतरी एक शह नाही हो, कामासाठी मदत म्हणून केलेला आहे. शह कसं म्हणता येईल आपल्याला? शह नाही आहे. झालं की? शकतो का? लाडक्या बहिणींचा आणि पुन्हा उलट तपासणी सुरू झालेली आहे. नाही, जे 2.5 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्यांना त्याच्यातून कमी करायचं.